ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आज गुरुचरित्रातला पुढचा भाग आपण सुरू करणार आहोत। यात मुख्यतः सृष्टी कशी रचली गेली, युग कशी होती, ब्रह्माचं, विष्णूचं आणि उमारमणाचं शिवशंकराचं कार्य काय, आणि त्यानंतर संदीपक आख्यान, गुरुची प्रीती कशी असावी, गुरुवर कशी निष्ठा असावी, या सर्वांचा उहापोह आज आपण करणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदैवतायै नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नरसिंह सरस्वत्यै नमः। नरसिंह सरस्वतींना नमन करून आपण चालू करू। आता नामांकित आणि सिद्ध यांची भेट झाली यासंबंधी मागच्या भाषणात आपण बोललो। गुरुचरित्राची परमकथा आहे, अवीट, इतक्या सुंदर सुंदर नानाविध रसांनी वेष्टिलेल्या अशा कथा या गुरुचरित्रात आहेत। आपण कथा म्हणून पाहिलं तरी अतिशय रंजक आणि त्या काळाला धरून अनुसरून अशा ज्या काही चालीरीती इतर काय होत्या त्या काळातल्या आहेत हे आपण लक्षात ठेवावं। गुरुचरित्राला बरेच नियम सांगितलेले आहेत, पण ते सर्व काम्य ज्यांचं वाचन आहे त्यांसाठी आहेत। बाकी गुरुचरित्र मुख्य भाव कारण प्रेमे करता श्रवण पठण निरध्यास आणि मनन प्रेमे करून साधी, एवढं प्रेम करावं अतिशय सरळ सरळ सांगितलेलं आहे। परंतु आपण अनेक वेळा त्याचा उलटा अर्थ घेतो आणि गुरुचरित्र हे केवळ कर्मकांडीपणाला आपण जोडून टाकतो। गुरु कर्मकांडी केवळ कसा असेल? गुरु हा प्रेमाचं प्रतीक आहे, अत्यंत प्रेम करणारा असा हा गुरु, शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला पूर्ण ज्ञानी करून देणारा गुरु, असा गुरु केवळ कर्मठ असणार नाही। ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी असं माझं मत आहे। मी काही कोणी विद्वान नाही आणि विद्वान म्हणून माझं सगळं बरोबर आहे अशीही माझी भावना नाही। प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेने समजावून घेण्याचा हा प्रश्न आहे। तुम्ही जसं समजावून घ्याल तसं तुमच्यामध्ये गुरुचं प्रेम उत्पन्न व्हावं असं वाटत असेल तर गुरुला प्रेममूर्ती या दृष्टीनेच पाहिलं पाहिजे। तर आता या ठिकाणी सिद्ध आणि नामकर्णी यांचा संवाद पुन्हा सुरू झाला। सिद्ध कसे दिसतात? क्षणैक निर्दिष्ट मनीश्री गुरुचिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियस, हे नामकरण वर्णन करतोय। रूप दिसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित, व्याघ्रचर्म परिधानित पीतांबर कासे लेखा, येऊनी योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाळी, आश्वासन ते वेळी अभय कर देत असे, अभय कर देतो। प्रेम आहे, गुरुचा शिष्य आहे तो। सिद्ध हा स्वतः नरसिंह सरस्वतींच्या प्रख्यात जवळच्या शिष्यांपैकी एक आहे, हे आपण विसरू नये। त्यामुळे तो प्रेमच देणार। इतके देखुनी सुषुप्तीत झाला चेतन नामांकित, चारी दिशावलोकित विस्मय करी ते वेळी, मूर्ती देखली सुषुप्तीत ते तसे तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची। ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये मूर्ती दिसली होती तशीच मूर्ती प्रत्यक्षात सिद्धांची नामकर्णीला दिसली। जय जयाजी योगेश्वर
अज्ञानतम विनाशा, अज्ञानाचा तमाचा विनाश करणारा, अंधकाराचा विनाश करणारा, बुद्धीच्या अंधकाराचा म्हणजे बुद्धीतल्या अहंकाराचा. कुरुक्षेत्रात ज्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत त्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी अहंकाराचा मोड केलेला आहे. उन्मत्त ब्राह्मण ज्यांना विद्येचा अभिमान होता त्यांचा उन्मत्तपणा त्यांनी घालवलेला आहे, अहंकार पूर्ण घालवलेला आहे. हे आपण गुरुचैत्राच्या प्रत्येक वेळी वेगवेगळा विचार करताना हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. आपल्यात भीती उत्पन्न होत असेल तर तुम्ही गुरुशी एकरूप होऊ शकणार नाही. गुरुचं आतून दाटून प्रेम आलं पाहिजे आणि ते यावं हे ह्याच्यात शिकवलं आहे. माझा दृष्टिकोन पूर्णपणे गुरुचैत्राकडे पाहण्याचा हा आहे. सिद्ध म्हणे आपण योगी, ते स्वतःच म्हणतात मी योगी आहे. हिंड तीर्थे भूमी स्वर्गे आमचा प्रसिद्ध आमचा गुरु जगे श्री नरसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमातीर त्रयमूर्तीचा अवतार श्री नरसिंह सरस्वती. हे माझे गुरु म्हणजे प्रत्यक्ष त्रयमूर्तीचा अवतार. आपल्या शिष्याला गुरुचं किती वर्णन करू असं झालेलं आहे. प्रेमाचं प्रतीक माता, माऊली, माऊली म्हणतो आपण त्यांना. आपल्या मुलाला पाऊस पडताना आत घेऊन घरात घेऊन येणारी ती असते माता, परंतु दुसऱ्याच्याही मुलाला तो भिजेल या काळजीने आत घेऊन येणारी असते ती माऊली असते. तशी गुरु माऊली आहे. ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं आहे. माऊलीचा फार प्रचंड असा विस्तारित अर्थ आहे, तो आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि गुरुला माऊली समजाल तेव्हाच त्याचं प्रेम उत्पन्न होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गुरुचं प्रेम उत्पन्न होईल. ते होत नसेल, तो मला शिक्षा करेल, तो मला अमुक करेल, तो मला दंडेल, या विचाराने गुरुचं कराल तर कधीही तुम्ही त्याच्याजवळ पोचू शकणार नाही. मी अतिशय प्रांजळ आणि स्पष्टपणे म्हणतो. भक्तांना तारण्यासाठी हे यांनी त्रैमूर्तींनी जगात जो अवतार घेतला. आपण दत्तजन्माची कथा पुढे येणार आहे आपल्याला. दत्त उत्पन्न कसा झाला याची कथा येणार आहे. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू भक्तजना सदा वरदू अखिल सौख्य श्रिया निंदू देता होय शिष्यवर्गा. त्यांचे भक्ता कैसे दैन्य अखंड लक्ष्मी परिपूर्ण धनधान्यादी गोधन अष्टैश्वर्ये नांदती. ऐसे म्हणे सिद्धमुनी ऐकोनी विनवी नामकरणे आम्ही सदा असतो ध्यानी तया श्री गुरु यतीचे. ते सांगतात की मी स्वतः नेहमी गुरुचरणात व्यतीत असतो. गुरुकृपा होय जासी दैन्य दिसे कैसे त्यासी समस्त देव त्यांचे वंशी कळी काळासी जिंके नर. ज्यांच्यावर गुरुची कृपा आहे तिथं कोणतंच दैन्य नाही, विचारांचं नाही, आर्थिक नाही, कुठल्याच प्रकारे नाही. कारण तो अल्पसुद्धा संतुष्टता हे खरं संपत्ती आहे. जो संतुष्ट आहे तो थोडक्यात सुद्धा अतिशय आनंदात कालक्रमणा करू शकतो. एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी रक्षील श्री गुरु निर्धारी आपुले भक्तजनासी. स्वतः श्रीहरी जरी रागावले, त्रैमूर्ती रागावले तरी सुद्धा तुमचा गुरु त्यांच्यापासून तुमचं रक्षण करण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ ठेवत असतो. आपण कोपे एखाद्यासी रक्षू न शके व्योमकेशी अथवा विष्णू परियेसी रक्षू न शके अवधारी. परंतु तो जर कोपला तर मात्र तुमचं कोणीही रक्षण स्वतः उमारवण येऊन करू शकणार नाही, विष्णू येऊन करू शकणार नाहीत. या सगळ्यांच्या वर तो आहे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. जेवढे गुरुला मोठे समजाल तेवढे तुम्ही मोठे व्हा. तर हे लक्षात ठेवा. गुरुविषयी तो एक हाडामासाचा पुतळा आहे असं समजून कधीही चालू नका. त्याच्या आत त्रैमूर्ती बसलेले आहेत. गुणदोष त्या देहाचे असतात. देह धारण केलेला आहे पंचमहाभूताने आणि पंचमहाभूतामध्ये जे जे काही आहे ते गुणदोष त्यात
मूर्तीत येऊ शकतात, त्या शरीरात येऊ शकतात. ते गुणदोष शरीराचे असतात, गुरूंचे नव्हे. हे एक तत्त्व तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तर गुरुकोपलिया न रक्षी कोणी, हा बोल कवण, हा बोल असे कवणाचा, कवणशास्त्र पुराणींचा संदेह फेडी गा मनाचा. येणे मन होय दृढ, येणे परी नामकरणी, सिद्धासी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषुनी सांगतसे परियेस. आता याच्यामध्ये वेद कसे उत्पन्न झाले, तर ब्रह्मयाच्या मुखामधून वेद उत्पन्न झाले. त्याच्यापासूनच 18 पुराण उत्पन्न झाली. प्राण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. ह्या बाकीच्या इतर डिटेलमध्ये आपण जाणार नाही. तर ब्रह्मयाने काय केलं, हे 4 युगांचं वर्णन केलेलं आहे. पहिले 4 युग उत्पन्न झाली. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना. सृष्टी रचना करणं हा ब्रह्मदेवाचा प्रपंच, त्यापासून सर्व सृष्टी उत्पन्न झालेली आहे. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे, म्हणून आले मना जागृत होय या कारणा आदी पुरुष ते वेळी. जागृत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचनाघर. नाभीतून उत्पन्न झालेलं आहे. आता तुमचं शरीराच्या सगळ्या उत्पत्ती कुठून आहे पहा. आईचं जे काही तुम्ही घेता सर्व तुमच्या गर्भावस्थेमध्ये, तुम्ही काय तुमच्या तोंडाने जेवत नाही, परंतु आईच्या गर्भातून नाभीतून तुमच्याकडे ते येतं. हे लक्षात ठेवा. नाभीचा अर्थ लक्षात ठेवा. आता निर्नाळा अनादी वेद असती जाणं असे सृष्टीचे लक्षण. सृष्टीचं लक्षण अनादी आहे, केव्हा उत्पन्न झाली माहीत नाही. आणि या ठिकाणी ब्रह्माची सृष्टी ते सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे, स्वेदज अंडज नामे जारज उद्भीज उपजविले. श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्म्याने. विष्णूच्या आज्ञेने ब्रह्म्याने ही सृष्टी उत्पन्न केलेली आहे. कारण सृष्टीचं पालन करणारा ब्रह्मा नसून विष्णू आहे. ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मनिचादी ब्रह्मसगुणी उपजवी ब्रह्मा ते वेळी तेथुनी दैव दैत्यासी. देवांना दैत्यांना सर्वांना त्यांनीच उत्पन्न केलेलं आहे. युग कोणती? कृत त्रेता द्वापार आणि उपजवी मग कलियुग. एक एक ही युग आहेत. या युगांची लक्षणं या ठिकाणी सर्व सांगितलेली आहे. आता या तिघांची लक्षणं तर झाली. मुख्य आपल्याला संबंध आला ह्या कलियुगाशी. ब्राह्मणांना त्यांनी कर्ममार्ग सांगितलेला आहे, सर्वांना नाही सांगितलेला. हाती असे कुश समिदा ऐसे धर्म प्रवर्तक सदावसे. ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी. बोलावनी ब्रह्मार्षी निरोप देत द्वापारासी. सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते. तसं ही वर्णनं आहेत वेगवेगळी. आता त्यानंतर कलियुगात ते पाचारी, इथून आपलं महत्त्वाचं सुरू होतं. त्वरित जावे भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा. सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा. केवी गेले परियेसा विचारहीन अंतःकरण. कलियुगात अंतःकरण विचारहीन पिशाच्यासारखं वदन तोंड खालते करून ठाई ठाई पडत असे. वृद्धापण विरागहीन कलहद्वेष संगे घेऊन वाम हाती धरोनी शिस्न. येत ब्रह्मया सन्मुख. असा कलियुग ब्रह्मासमोर आलेला आहे. जिव्हा असे उजवे हाती, जिव्हा धरोनी उजवे हाती. नाचे कली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती. पुण्य पाप संमिश्र. कलियुगाला हा कली काय म्हणतो? हासे रडे वाकुल्या दावी. वाकुडे तोंड मुखी शिवी. ब्रह्मया पुढे उभा राहावी. काय निरोप म्हणून या ब्रह्म्यासमोर उभा राहतो. सांग काय करू मी? कलियुगाचा मी मुख्य आहे आणि सृष्टीवर चाललो आहे. कलियुग म्हणे ब्रह्म्यासी. सांग जिंकीन समस्त लोकासी. लिंग जिव्हा रक्षणारासी हारी असे आपणासी. लिंग आणि जिव्हा ज्यांनी रक्षिलेली आहे, त्यांच्यावर लिंग आणि जिव्हेवर ज्यांचा ताबा आहे, त्यांना कली हात लावू शकत नाही.
या कारणे लिंग जीवा धरुणी नाचे ब्रह्मदेवा, जेथे मी जाईन स्वभावा आपण न भिये कवणासी, तो कोणाला घाबरत नाही. ऐकोनी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण, भूमीवरे जाऊन प्रकाश करी आपुले गुण. जा बरं भूमीवर, आता तुझं कार्य सुरू कर. कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी, आपुले गुण तुम्हासी सांगे स्वामी सांगेन ऐका स्वामिया. उच्छेद करीन धर्मासी, आपण असे निरंकुशी निरानंद परियेसी. निंदा कलह माझेली, निंदा आणि कलह हे माझे भ्रात आहे. परद्रव्यहारक परत्रिरत हे दोघे माझे भ्रात. प्रपंच मत्सर दंभक प्राण सखे माझे असती. बकासारिके संन्यासी तेची माझे प्राण परियसी. छळण करोनी उदरासी मिळविती पोषणा. सगळ्यांची लक्षणं बरोबर दिलेली आहेत, आपण यातून बोध घ्या. हे सगळे त्याचे सखे आहेत. स्वल्प आयुष्य मनुष्यगुण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था. जे जन असती ब्रह्मचारी ब्रह्मज्ञानी पुण्य करतील जाणोनी. त्यास तुवा साह्य होनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा. हे जे कोणी करतात त्यांना मात्र तू घाबर. ऐसे ऐकोनी ब्रह्म्याचे वचन कली म्हणत असे निरोपीन नमोन. स्वामींनी निरोपले जे जन तेची माझे वैरी असती. स्वामी तुम्ही जे काही ज्यांचं वर्णन करताय ते तर माझे वैरी आहेत. पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत. मज मारतील देखत कैसे जाऊ. मी तिथे गेलो तर मला मारतील, कारण त्याच्या आधीचं युग वेगळं होतं. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हासून. काळात्म्याते मिळवून तुवा जावे भूमिशी. काळात्म्याचे ऐसे गुण धर्मवासना करील छेदन. पुण्यात्म्याचे अंतःकरण उपजेल बुद्धी पापाविषयी. कली म्हणे ब्रह्म्यासी माझे वैरी. परियेसी वसतात भूमंडळाशी सांगेन स्वामी ऐकावे. अशा प्रकारे कलीने आपलं सगळं वर्णन केलेलं आहे. तो कसा घुसेल, कसा नाश करेल सगळ्याचा, आणि त्याची ताकद काय आहे तो जाणवूही देत नाही. अशा प्रकारे तो आत शिरतो. तो काय म्हणतो पुढे, दांभिकपणे पुण्य करती त्याशी देखता भीतसे त्याची माझी. नासागरे दृष्टी ठेवणी जप करीती अनुष्ठानी. त्याशी देखताची नयनी प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रांवरी प्रीती मायबापा अभेरिती. त्यावरी माझी बहुप्रीती परमेष्ठ माझे जाणा. हे सध्या चालू आहे, सगळं बघताय तुम्ही. वेदशास्त्राते निंदिती हरिहराते भेद पाहते. असणा अथवा शिव विष्णू दूषिती ते परम आप्त माझे. हे चाललं आहे सगळं. अथवा विष्णू शिव यांना जे दूषण देतात, देवाला जे दूषण देतात, ते या कलीचे मित्र असतात. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अतिगहनी. सांगत असे विस्तारणी उपाय कली. तू कसं काय करी तिथं तू राहावंस. काळ वेळा सती दोन्ही तुझं साह्य होऊनी. येता सती निर्गुणी तेची दाविती तुझं मार्ग. निर्मळा सती जे जन तेची तुझे वैरी जाण. मळमूत्रे जयासी वेष्टन ते तुझे इष्ट प्रियसी. काय तुझे इष्ट आणि कोण तुझे मित्र, कोण तुझे वैरी, हे सगळं सांगतायत. शुद्ध बुद्धी वर्तती जन दोषत न लगती. कधी जाण लोभवर्जित नरासी. जे नर भजती हरिहरासी. अथवा असती काशी निवासी. गुरु सेविती निरंतरेसी त्यासी तुझा न लगे दोष. तर अशा प्रकारे वेगवेगळ्याचं वर्णन ते करतात. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण. आता गुरु म्हणजे कोण. गणेशाते म्हणते गुरु तैसा असे वैश्वनरू. ऐसाची जाण शारंग धरू. गुरु शब्द वर्ते तुके ठाई. गुरु आपला माता पिता. गुरु शंकरू निश्चिता. ईश्वरू होय जरी कोपता. गुरु रखील परियसी. गुरु कोपेल एकाद्यासी. ईश्वर न राखे परियसी. ईश्वरू कोपेल जानरासी. श्री गुरु रक्षी निश्चये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. या ठिकाणी हा श्लोक दिलेला आहे. गुरुची ब्रह्म जाणं म्हणून गुरु आश्रय. तेच ब्रह्मा आहे, चालतं बोलतं तुमच्या समोर आलेलं आहे. त्यामुळे या ब्रह्माला, या गुरुला तुम्ही भजा.
गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तुनी, गुरुला कसं शास्त्राच्या मार्गाने भरणं. तीर्थ व्रत योग तपादी मुनी इत्यादी अनेक मार्ग गुरुला भरण्याचे आहे. आचार वर्णाली ज्ञानी, ज्ञान परमभक्ती विवेकयुक्त. ज्ञान कसं असावं? भक्ती आणि विवेकाने युक्त असावं. अहंकाराचं ज्ञान काही कामात येत नाही. त्याला वाटतं आपण ज्ञानी आहो, हा अहंकार त्याला जाळून टाकतो शेवटी. हे लक्षात ठेवलं पाहिजे. गुरुसेविता सर्वसिद्धी, होती परियेसा त्रिशुद्धी. कथा वर्तले अनादी, अपूर्व तुझं सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरे. आता ही अंगिरस रसांची कथा, आता ते या सगळ्या त्यांची जी काही त्यांनी सांगितले याच्यासाठी, हे समजण्यासाठी ही कथा आता पुढे आलेली आहे. पूर्वी गोदावरीचे तीरी, अंगिरसींचा आश्रम थोरी. वृक्षासती नाना परी, पुण्यनामे भृगवसती. ब्रह्मा ऋषी आदी करोनी, तप करीती तया स्थानी. तयात वेदधर्म म्हणोनी, पैलपुत्र होता द्विज. त्यात वेदधर्म नावाचा ऋषी होता. तया शिष्य बहुतासती, वेदशास्त्राभ्यासती. दीपक म्हणोनी, त्यात दीपक म्हणोनी ख्याती. शिष्य होता परियेसा. त्या आता दीपकाचं आख्यान आता पुढे आहे. ते वेदधर्मांना एकदा आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यावी असं मनात आलं आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मी आता काशीला जाणार आहे. माझे अनेक भोगायचे आहेत. मला कुष्ठ होणार आहे आणि नाना तऱ्हेचे शारीरिक कष्ट, शारीरिक वेदना मला होणार आहेत. तर अशावेळी माझी सेवा करणारा आणि मला तिथे घेऊन जाणारा असा शिष्य पाहिजे आहे. कोण तयार आहे सांगा बरं. बोलावनी शिष्यासी, बोले गुरु परियेसी. प्रीती असेल आम्हासी, तरी माझे वाक्य परियेसा. शिष्य म्हणती गुरुसी, जे जे स्वामी निरोपिसी. तू तारका आम्हासी, अंगीकारू हा भरवसा. गुरुचे वाक्य जो न करी, तोची पडे रौरव घोरी. अविद्या माया सागरी, बुडवून जाय तो नर. मग तया कैसी गती, नरकी पडे तो सतती. गुरु तारक हे ख्याती, वेदपुराणे बोलती. असं वेदपुराणांनी सांगून ठेवलेलं आहे की गुरु हे तारक आहेत. तर या संदीपक म्हणतो मी तयार आहे, मी येईन, तुम्हाला काशीला घेऊन जाईन, सर्व प्रकारची सेवा तुमची मी तिथे करीन. ते म्हणतं पहा बरं, आधीच सांगतोय तुला, जे काय शिष्य ऐका शिष्य सकाळी कामचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली, सहस्र जन्म पहिले काही मी पातकं केलेली आहेत ती मला आता फेडायची आहे. गुरुना स्वतःला सुद्धा स्वतःची पापं फेडावी लागतात. तुम्ही कोण लागले? तुमची पापं तर तुम्हाला फेडायचीच आहेत. आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता. काही शेष असे आता भोगल्या वाचून न सुटे. पाप हे भोगल्याशिवाय सुटत नाही. हा कर्मसिद्धांत या ठिकाणी श्री गुरूंनी सांगितलेला आहे. न्यावे पुरी वाराणसीसी, पाप भोगीन स्वदेहासी. माते तुम्ही सांभाळावे. माता म्हणून माझं तुम्हाला सांभाळ करावा लागेल. जो कोणी शिष्यांमध्ये समर्थ असेल त्यांनी अंगीकारावे त्वरित. आता हा संदीपक हा अतिविवेकाने बोलणारा असतो. तो म्हणे, दीपक म्हणे गुरुस, पापकरिता देहनाश न करावा संग्रहो दुःखास. शीघ्र करा प्रतिकारू. वेदधर्मे म्हणे तयासी, दृढदेह असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी. आपला दृढ देह असतानाच पापांचं क्षालन केलं पाहिजे. आणि ते जर केलं नाही तर ती विषासारखी आणखीन वाढतात. अथवा तीर्थे प्रायश्चित्ते आपुले देही भोगोनी त्वरिते. पापा वगळे न होता निवृत्ते, मग मुक्ती नाही. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आम्हासी. सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे. मी तुमची सर्व सेवा करीन, चला मी तुम्हाला घेऊन जातो. दीपक म्हणे गुरुसी, कुष्ठी होईना आपण हर्षी. अंध होईना 21 वर्षी. पाप निष्कृती करेन, तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणाशी लागला. शिष्याचं अशी वाणी ऐकून त्यांना अतिशय संतोष झाला. तेव्हा सांभाळी मग तू संदीपका 21 वर्षेपर्यंत, तू मला 21 वर्ष तुला सांभाळावं लागेल, इतके माझी पापं आहेत. तेव्हा
हा संदीपक त्यांना काशीला घेऊन गेला. आणि मग काशीला काय झालं, गुरूंच्या पापांच्या भोगण्याची सुरुवात झाली. निघले काशीपुरा मणिकर्णिका उत्तरेशी कंबळेश्वर सन्निधीशी राहिले परी तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण हे काशीला त्या कंबळेश्वराजवळ राहिले. स्नान करुनी मणिकर्णिकेशी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता त्या स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अतिदुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुनिया व्यापिला देह कुष्ठे बहुत पूक कृमी पडे रक्त दुःखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागून संदीपक गुरुसी आणि देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत असे. गुरुला विश्वनाथ स्वरूप इतका घाणेरडा देह, त्या सगळ्या देहाची सेवा करायची, स्वच्छ करायचा आणि भिक्षा मागून अन्न आणून गुरुला अन्न शिजवून घालायचं, हे सगळं तो करत असे. आणि हा गुरु काही वेळा असा क्रूर होत असे. काही वेळा तो म्हणे, हे कसलं मला अन्न आणलंयस तू, मला पक्वान्न पाहिजे. आता हा भिक्षा मागणार, कुठून पक्वान्न आणणार त्या गुरुचे? जे कोणी देईल तेच आणणार की नाही. मिष्टांनी न आणि म्हणसी क्लेशकरिता झाला परियसी परोपरीचे पक्वान्न का नेणीशी म्हणे जाणं. कोपे मारू येतं आपण शाखा परोपर, त्याला हा मारतही असे तो. आणि अशा प्रकारे त्या शिष्याची प्रचंड अशी परीक्षा सुरू झाली. गुरुविषयी तिरस्कार उत्पन्न होईल असं गुरु त्याच्याशी वागत असे. परंतु हा कुठेही ढळला नाही. परीक्षेत पूर्णपणे त्याला उतरायचं होतं. त्याला आतून माहिती होतं की आपले गुरु कोण आहे, त्रैमूर्ती आहे, त्याची धारणा होती. समस्त रोगासती देखा कुष्ठ 16 भाग नव्हेनिका वेदधर्म ऐके कष्ट तशी येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष मनात न आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस तोशी ईश्वर मानूनी. असे गुरुचे कोणतेही गुणदोष मनात न आणता जो सेवा करतो तो त्यालाच ईश्वर भेटतो. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर वर्तता येणे परिदेख प्रसन्न होऊनी पिनाक उभ्या आहे सन्मुख वरमाग म्हणत असे. अशा वेळी भगवान विष्णू पिनाक प्रसन्न झाले त्याची जी काही गुरुची भक्ती पाहून. प्रसन्न होऊनी पिनाक उभा येऊनी सन्मुख वरभाग म्हणत असे. अहो गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुरदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका प्रसन्न झालो मागा आता दीपक म्हणे ईश्वरासी. हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आम्ही गुरुसी वर न घे सर्वता. म्हणे मी गुरुच्या आज्ञेत आहे, मी तुला बोलावलंच नाही, आला कशाला तू? माझा गुरु समर्थ आहे माझं सगळं भलं करण्यासाठी, तू काय मला वर देणार? विश्वनाथा अम्मासी प्रसन्न होऊन आला असे. निरोप झालिया स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा बरवे होईल म्हणत असे. ऐकून या शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्याधी निमित्त नको प्रार्थू ईश्वरासी. गुरुने सांगितलं असलं काय माझ्यासाठी त्या परमेश्वराला मागू नको, माझे भोग मला भोगायचे आहे, माझ्या व्याधीचा उपशम तू परमेश्वराशी मागू नको. जन्मांतरी जर आत्ता मी ते भोगलं तर जन्मांतरी मला ते पुन्हा माझ्या मागे येऊन मला भोगावं लागतील. धर्मशास्त्री असं लिहिलेलं आहे. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेने करावे पापधुणी शेष राहता निर्गुणी विघ्नमा करीतील मोक्षासी. असं ते सगळं शिष्याला सांगतो. आणि मग स्वतः काहीच न मागितल्यामुळे विन्मुख होऊन विष्णू गेले देवलोकांशी, पुन्हा निर्वाण मंडपी गेले. समस्त देवांना त्यांनी बोलावलं आणि वृत्तांत सांगितला. विष्णू म्हणे शंकराचं कैसा गुरु कैसा शिष्य. त्यांनाही त्याचं कुतूहल वाटलं की दीपक हाच खरा शिष्य आहे. एवढं सगळं मी देतोय, गोदावरी तीरनिवासी वेदधर्म म्हणून तापसी, हा त्या वेदधर्माचं काय आहे हे सगळं या सर्व समस्त देवांना ते विष्णू वर्णन करतात. आणि मग हे पुन्हा बोलावणी दीपकासी म्हणे आणि पुन्हा ते गेले सर्व. बोलावणी दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी तुष्टलो तुझे भक्तेशी वर माग म्हणत असे. पुन्हा गेला आणि पुन्हा म्हणे की वर माग रे बाबा. दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देतोसी परियसी. कवण कार्य सांग, माझा कुठल्या कारणासाठी तू मला वर देतो आहेस?
वर न देसी नारायणा, मी तरी तुझं भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही, बलात्कारी येऊनी पाही, केवी देशी माझं वर, मी तुला भात सुद्धा नाही तुझ्याकडे, तुझं नाव घेत नाही, की तुझं काहीही तुझी भक्ती करत नाही, तर कशाला येतो बाबा मला हे सगळं द्यायला. आता मात्र नायलाच झालायचं. ऐसे ऐकुनी दीपक नमिता झाला आणि का विनमित असे देख म्हणे सिद्ध नामधारका, ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी, वेदशास्त्र मीमांसासी गुरु अम्मा देणार, सगळं मला गुरु देणार आहे. जो वर द्याल तुम्ही माझा श्रीगुरु देतो काय चोज, या कारणे शिरूराज भजत असे परियेस. संतोषनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण, तू शिष्य शिरोत्तम शिरोरत्न बाळक तुझी आमचा, काहीतरी माग आता वर देईन तत्वता, विश्वनाथ आला होता दुसरेन वर द्यावयास मी आलो. आमचे निमन संतोषी वर माग तुझे मानसी, शेव्हा गुरुचे रूप आपण ओळखी ऐसे ज्ञान दे सुख, गुरुचं रूप मला ओळखावं असं काही मला ज्ञान दे. दीपका शिरोमणी तू माझा प्राणसखा होसी, तुवा ओळखले गुरुसी देखील दृष्टी परब्रह्म्यासी, आणि जरी मामापुससी सांगे नाही एक चित्ते, लौकिक सुबुद्धी होय जैसी, धर्माधर्म सुमने जैसी, उत्कृष्टाने उत्कृष्टाची स्तुती करी गा हरनिशी, जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करसी, तेणे हो तू भक्तीची त्याची स्तुती करतो ते आम्हालाच मिळते. अरे गुरु म्हणजे अक्षर दोन, अमृताचा समुद्र जाण, त्यामध्ये बुडतं क्षण केवी होय परियस, दयाचे हृदय गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. यदा आता ह्या ठिकाणी आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देतावरू, तद्वत फलदाता गुरुत्रयमूर्ती याची कारण. ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियसी, ब्रह्मा सांगे कलियसी एकचित्ती परियसी. वरला धोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख, पुसत असे गुरु ऐकतया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळदीपका काय दिधले वैकुंठ नायका, विस्तारवणी सांगे निका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी वर दिधला ऋषिकेशी, काय ऋषिकेशीने वर दिला, म्या मागितले तयासी गुरुभक्ती व्हावे म्हणून. या मला गुरुभक्ती शिकायला मिळावी, अधिक जास्ती चांगली करतावी असा मला वर द्या. गुरुसेवा तत्परेसी अंतःकरण दृढेसी, वर दिधला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी, माझी भक्ती तुमच्याच चरणी आहे. तेव्हा प्रसन्न झाला साक्षात्कार, जीवित्वे होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी. गुरु प्रसन्न झाले आणि म्हणाले तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे घरी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वाधीन. म्हणे गुरु संतोषोनी तुझे स्मरण जे करती, त्यांचे कष्ट निवारण होती, श्रेयुक्त नांदिती तुझे स्मरण मात्रेसी. येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी, दिव्य देह झाला तत्क्षणेसी, झाला श्री गुरु वेदधर्म. हे सगळं झाल्यानंतर त्याचा दिव्य देहाने तो अवतरित झाला वेदधर्म. त्याला काय होणार होतं, गुरुची शिष्या परीक्षा पाहायची म्हणून त्याने हे सगळं सोंग धारण केलेलं होतं. शिष्याचा भाव पहावयास कुष्ठी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पाप. त्याला कसला आलं पाप. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्रजन्मी. असं काशी क्षेत्राचं महत्त्व आहे, सहस्रजन्मीचं पाप त्या ठिकाणी धुवून निघतं. सूत म्हणे ऋषीश्वराशी येणे प्रकारे कलिसी, सांगे ब्रह्मा परियेसी शिष्य दीपकाख्यान. हे कलीला व्याख्यान त्यांनी सांगितलं. सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी. जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरण सह मानसी, तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तया वश्य. गंगाधराचा नंदन शिरोतयासी करी नमन, न म्हणावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलासी. तर असं गंगाधर म्हणतो की माझे हे काही बोबडे बोल मी तुमच्या समोर श्रोत्यानं मांडलेले आहेत, तुम्ही आनंदाने स्वीकारून ग्रहण करा.
तर शिष्य कसा, गुरु कसा, आणि हे सगळं वर्णन, शिष्याची लक्षणं, गुरुची लक्षणं, किती कठीण परीक्षा पास व्हावी लागते, ही तयारी असेल तर यात पडा, नाही तर संसार चालू आहे तुमचा, येणं जाणं चक्र चालू आहे, चालू द्या. या ठिकाणी आपण थांबणार आहोत, बराच वेळ झाला. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री नरसिंह सरस्वती सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरु सर्वांवर कृपा करा.